करणारा तो काय चूल घालायला देईल. तर मामा बघा इथं हे मामा आहेत. मामा तुमचं नाव सांगा जरा. माझं वय माझं रावसाहेब जिवटे. रावसाहेब देवटे म्हणून आहेत. आणि तर मित्रांनो सांगतो हे मामा तुम्ही जर बघितला तर मामा म्हणणार किती एवढं हुशार नाही नसतील किंवा मामाला काय माहिती आहे. तर मामांचं आता मी बोलणं ऐकलो इतकं ज्ञान आहे मामांना. काय मामांनी म्हणजे कुठल्याच एका व्यक्तीला किंवा कुठल्याच एका पक्षाला नावं ठेवलं नाहीत. जे सत्य आहे ते सांगितलं. मामा म्हटलं अमेरिकेच्या गांडीत बी मस्ती आहे कारण त्याला बी सगळ्या जगावर राज्य करायचं आहे. आणि इराणचं सुद्धा असं आहे की तिथं सुद्धा तिने आमच्याशिवाय काय चालत नाही म्हणून तिने सुद्धा गर्वानं हे करायला लागल्यात. आणि मामाने एक वाक्य काय बोललं, सिटीत जेवढी जाऊन राहिल्यात लोक त्यासनी आज नाही उद्या खेडेगावात परत यावं लागणार आहे. बरोबर आहे मामा? इथं थांबलं नाही तर यावर लागणार आहे. हा, युद्ध जर नाही थांबलं यायलाच लागणार. यायला लागणार. कारण सिटीत कोणते चूल बिल पेटून देणार. आणि चूल पेटवतील मस्त लाकड कुठला नाही तर आणि जंगल तोड होईल सगळी. हा, म्हणजे तुमच्यामध्ये युद्ध थांबायलाच पाहिजे. थांबायलाच पाहिजे त्याशिवाय काय खऱ्याचं नाही, जगाचं खऱ्याचं नाही. हा, तर मित्रांनो असं परखड मत आणि सत्य मत मानणारे लोक पाहिजेत. सगळ्या जगाला युद्धाचा फटका बसणार म्हणता. तो युद्धच जगालाच बसलं यांनी काय. म्हणजे दोन्ही देश मिळूनच शांततेने सगळे देश मिळून त्यासनी ते हे करायला लागणार, शांततेने मिटवा मिटवा. म्हणून. हा, आणि त्याशिवाय युद्ध थांबत नाही. थांबत नाही. तर बघा मित्रांनो हे दिवटे मामा आहेत आणि यांचं नदीच्या पलीकडे इथे शेत आहे आणि मी लागवड उतरायला लागतो. आणि असं बोलत युद्धाचा विषय निघाला. तर मामाने दोनच गोष्टीत विषय संपवला. सगळ्या जगाने मिळून त्या दोन्ही देशांना विनंती करायची आणि बाबा तुमचं युद्ध थांबवा कारण मामा म्हणतात ह्याचा फटका सगळ्या जगाला बसणार आहे. तर मामा हे दिवटे मामा आहेत की नाही मित्रांनो. मामा तुमचं शिक्षण किती झालंय सांगा, किती सालचं? तर मामांचं मी नोकरी सुद्धा केली नाही. तर मामांचं ज्ञान एवढं आहे मित्रांनो. मगाशी त्यांनी जगाचं युद्ध किंवा जागतिक कसं काय आहे हे सगळं सांगत बसल्यात. कमीत कमी 15-20 मिनिटाचा व्हिडिओ झाला असता पण मामा म्हणतो नको माझा काय व्हिडिओ करू नको. पण तरी पण त्यांचं ज्ञान आणि त्यांची बुद्धी बघून मला राहिली. थोडक्या गोष्टी त्यांच्या मी केल्या. तर मामा 1984 ग्रॅज्युएट आहेत. आणि बघा ही शिक्षण अशी हुशार लोक मागे राहिली आपल्या देशात त्या काळात. बरोबर म्हणजे हुशारकीपणाचं माणसाला किंमत समजली नाही. 1984 ग्रॅज्युएट. आणि खरोखर सांगतो मित्रांनो भरपूर ज्ञान मिळालं मामांच्याकडनं मला. युद्ध कसं आहे, देश कसं करायला पाहिजे किंवा काय परिस्थिती आहे हे सगळं कळालं. आता सगळा व्हिडिओ बनवला असं पण ते मामा म्हटलं नको काय करू नको. आता मामा मला म्हणतात हे व्हिडिओ माझा काय सोडायचं नाही. तर मी म्हटलं मामा सोडणार कारण ज्ञान हे तुमच्यापेक्षा आहे हे जगाला समजलंच पाहिजे. तर मित्रांनो मामांचं शेतीबद्दल प्रेम किती बघा. मामासने जिल्हा बँकेत नोकरी आली ती पण मामा म्हटलं मी नोकरी करणार नाही, माझं शेतीवर प्रेम आहे, मी शेतीच करणार. बरोबर काय मामा? बरोबर काय माझं आहे त्यात काय.